मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही। निवडणुकीनंतर संख्याबळानुसार निर्णय होईल, शरद पवारांची स्पष्टोक्ती। सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी, शरद पवारांकडून पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख। इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला। एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लक्ष। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक वाहतूक सुरू। राष्ट्रपतींच्या उदगीर दौऱ्यालाही एसटी आंदोलकांचा फटका, प्रशासनानं 600 बस मागितल्या, मिळाल्या फक्त 250। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा कोसळला नसता, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नितीन गडकरींचं परखड मत। महाराजांच्या पुतळ्यासाठी बजेट काही कोटींचं, खर्च केवळ काही लाखांचा, संजय राऊतांचा गंभीर आरोप। आरोपीला लपायला मंत्रालयाचा 6वा मजला किंवा वर्षा बंगला सुरक्षित, राऊतांचा टोला। शेतकरी सुद्धा लाडका आहे हे सरकारनं दाखवावं, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानावर राज ठाकरेंचं ट्विट। मराठवाड्यात तातडीनं पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत करा, मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला ताकीद। आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार मराठवाड्यातील पूरस्थितीची पाहणी, बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार। कोल्हापूरनंतर शरद पवारांचा पुढचा गळ पिंपरी चिंचवडमध्ये, अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर, जयंत पाटलांशी संवाद झाल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांना आमदारकीची लॉटरी, विधान परिषदेसाठी लवकरच शिफारस होण्याची शक्यता। पॅरालिम्पिकमध्ये भारतीय ॲथलीट्सने इतिहास घडवला, मैदानी खेळामध्ये एकापाठोपाठ 5 पदकांची कमाई, पदकांची संख्या 20 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।